शिवजयंतीला हा. फ्री वाटप केलं फ्रीमध्ये, आणि त्याचा खूप मोठा प्रतिसाद होता. लोक कुठलाच प्रसाद खाल्ला नाहीत, फक्त झुणका भाकरवर लक्ष होतं लोकांचं. बरेच लाडू असं तर शिवजयंती म्हणजे उद्याला खूप मोठी होते, हो. प्रत्येक स्टॉल लागतात, वेगळे वेगळे लोक अन्नदान करतात, पण सगळ्यात जास्त प्रतिसाद होता झुणका भाकर. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, एक 8 दिवस चालू करावं म्हणून शिवजयंती झाल्यावर सुद्धा चालू केलं. मग चांगला प्रतिसाद मिळाला, फ्री देत होते, गर्दी खूप वाढायची. परत आम्ही विचार केलो, एवढं प्रतिसाद आहे तर थोडं पैसे लावून बघा. आम्ही 10 रुपयाला सुरू केलं, तरी पण गिरायक चांगला चालू नव्हतं. असं करत करत ना नफा ना तोट्यामध्ये 2011 पासून सुरू केलं. उद्देश काय की लोक पोटभर जेवले पाहिजे, तसं काय नाही, नो लॉस नो प्रॉफिट मध्ये सुरू केलं. तर आतापर्यंत सुरू आहे. सुरुवातीला आम्ही एका म्हणजे ओमिनीमध्ये चालू केलं. चालू करत असताना मनामध्ये इच्छा होती की महाराष्ट्र शासनानं चालू केलं, त्याच्यात काय तर प्रोटीन असतील, काय तर विटामिन असतील, आम्हाला काय त्याच्यातलं नॉलेज नव्हतं, पुढचं कोणाची माहिती घेतलं नाही. पण भाकर ही चांगली आहे एवढं माहिती होतं, आणि आमच्यापेक्षा सरकारला माहिती होतं चांगलं आहे. मग तर आपण चालू करा, काय अडचण आहे. शिवसेनेच्या काळामध्ये सुरू झाले होते, प्रतिसाद चांगला होता, आम्ही पण खाल्लो होतो लहानपणी. पण पुन्हा आता सुद्धा आम्हाला खूप गर्दी आहे. आम्हीच कम पडतो पण कस्टमर कमी पडतो. नाही. हा, आम्हाला म्हणजे प्रोडक्शन करणं खूप अवघड आहे, चुलीवर करावं लागतंय, बाया मिळणार चालू म्हणजे आज तर नुसत्या पुढे काम करायची कोणाची तयारी नाही, गॅसवर करतील. जिथे सगळं जग थांबलं होतं लॉकडाऊन मध्ये, आपण लॉकडाऊन मध्ये असे आपली सेवा चालू ठेवली का बंद झाली नाही, होती? लॉकडाऊन मध्ये आम्ही म्हणजे सगळं मार्केट बंद होतं त्यावेळेस. आम्ही इथं आमचे भरत राठोड पण शिवसाहेब होते, त्यांनी मला बोलून घेतले, तू काय तर कर म्हणले यावेळेस. मग त्यांचं एक शासनाची गाडी दिली आम्हाला, त्यांचा एक माणूस दिले, कारण प्रत्येक वेळेस लागतंय माणूस. हो. आम्ही त्यावेळेस खिचडी वाटप केलो, झुणका भाकर वाटप केलो. ते परिस्थितीच असं वाईट होती की श्रीमंत लोकांना सुद्धा जेवायला नव्हतं, कोणाच्या घरात धान्य नव्हतं, कोणा गॅस नव्हतं, करायला माणसं नव्हते. आम्ही खिडकीतून माणूस बघितलं त्याला बोलून घेऊन जेवण करताय का विचारून द्यायचं. आमच्याकडे जिप्सी गाडी होती, जिप्सी गाडीमध्ये आम्ही दररोज एक 25 किलो खिचडी घालायची, 200-300 भाकरी घालायची, आणि खरंच सगळं जायचं, लोकांना बोलून घ्यायचं, जेवण करताय का, घातलेल्या माणसाला जेवण द्यायचं, गाडीच्या खाली उतरायचं नाही, गाडी बदलून द्यायचं. अशा पद्धतीने आणि पोलीसवाले, परत बाकीचे डॉक्टर लोक, अशा लोकांना पहिल्या लॉकडाऊन मध्ये असं दिलं. आणि दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये काय झालं, शासनाने जे त्यांचे कोविड सेंटर होते तेवढ्याच लोकांना जेवण दिले. जिथं कोविड सेंटर शासनाचं नाही तशा लोकांना त्यांनी जेवण देत नाही. तशा ठिकाणी आम्ही दिलो त्या पेशंट. आणि काही आम्हाला सहकार्य करणारे लोक, बघितलेला माणूस आमच्या असं पदरात कोणी पैसे टाकायचे, कोणी धान्य द्यायचे, कोणी काय द्यायचे, कधी परमेश्वराच्या कृपेने कमी पडलं नाही. आणि माझ्याकडे वर्षभर पुरेल असं एवढं ते झालं नव्हतं. म्हणजे चिंता वापरला आम्ही वापरलो तेवढं आमचं स्वतःचं खर्च, बाकी सगळं लोकांचंच मिळालं. आम्हाला तिथून आणायची गरज पडली. आणि सुदैवानी एवढं आम्ही जनतेत करलो, आम्हाला कधी ताप आणली, कधी कोरोना आहे असं वाटलं नाही. कुठल्या कोविड सेंटरमध्ये कसंही गेलो, कधी मास्क सुद्धा लावायची आम्हाला आठवण राहायची. आणि आमच्या डोक्यात एकच होतं की शेवटपर्यंत हे संपलं, सकाळी 11ला सुरू करायचं, 3 वाजेपर्यंत संपवायचं, 3 वाजता परत आम्ही तसंच एक भांडं ठेवायचं घरी 25 किलोचं, तेच जिप्सी गाडी घेऊन रात्री 9-10 पर्यंत करायचं. अशा पद्धतीने केलं. आपण कुपन सेवेबद्दल सांगत होतो, आपली कुपन सेवा कशी आहे? कुपन सेवा कशी आहे, आता तुम्ही जर वाढदिवस आहे तुमच्याकडे, तुम्ही केकला 1000-500 रुपये खर्च करता, सहज खर्च सहज करतो. करता. तुम्ही आम्हाला 500 रुपये जर दिलं, 500 रुपये दिले तर आम्ही तुम्हाला कुपन देऊ त्याचे. एका माणसाला भाकर 10 रुपयाला आहे, 15 रुपयाला आहे, पण तुम्ही 15 रुपयाच्या हिशोबाने कुपन घेऊन जा, तुम्ही किती कुणाला वाटप करा, ते कुपन दिले की आम्ही ते जेवाय देऊ. त्याच्यावर काय होईल माहितीये का, करेक्ट लोकांना जेवण जाईल. कुपन कोण घेतील, यांना खरंच आवश्यकता आहे, कसं जेवणच करतील. आपण पैसे दिले तर ते लोक दारू पितील, कुठं वेस्ट खर्च करतील, बिडिंग घेतील, काहीतरी घेतील. पण पैसे दिल्यानंतर आम्ही कुपन दिले की त्याला जेवणच देऊ असं. लोकांसाठी जी दुधे हनुमान मंदिरावर आपण सेवा चालू केलेली आहे, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? त्याचा उद्देश काय होता सर, सकाळी जे लोकांना टॅबलेट वगैरे घ्यायचे असतात, पुन्हा शुगर आहे, बीपी आहे, रिकामा पोटाने गोळ्या घेण्यापेक्षा काहीतरी खाऊन घेतलेलं पाहिजे. आणि ते कुणाच्या बी वृद्धाच्या घरी सकाळी 11-12 पर्यंत स्वयंपाक व्हायला, आणि यांच्यासाठी कोण करायला तयार नाही. सुना ज्याच्या ते नोकरीवर कोणाला वेळ नाही, मग ते कुठेतरी हॉटेलमध्ये जर जेवण करायला गेले तर तेलाचं असतंय, किंवा त्याची मुलं बघतात आमचे वडील इथं का नाश्ता करणार, असं म्हणतील लाज. मिळेल तर मिळेल, पण त्यांना काय त्यांची मुलं म्हणतील ना, त्यांना आमचे वडील रोज हॉटेलमध्ये नाश्ता करतात, आमची इज्जत आहे ना असं म्हणतो. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्रसाद चालू केलो. आज आमच्याकडे कमीत कमी सकाळी येऊन तुम्ही बघा, एक 200 ते 250 लोक आहेत, हे सगळे पेन्शनर लोक. ते लोक सकाळी प्रसाद घेतात, तिथं टॅबलेट घेतात, घरी जातात. त्यांच्यासाठी ते प्रसाद चालू केलाय. आता त्यासोबत कोणी दर्शन घ्यायला आले त्यांनी घेतील. आणि दुसरा उद्देश कसा आहे, हिंदू धर्माच्या नियमाप्रमाणे लोक प्रसादाच्या आशाने येतात.
हो. देवाचे पाया पण उघड पायाने ज्यांना दर्शन घेतलं त्याला तशीच पद्धत केलं. बाहेरून आलेला प्रसाद खाता येणार, ज्यांना दर्शन घेतलं त्याला प्रसाद मिळेल. अशा पद्धतीने एखाद्याला जर आपल्याला अन्नदान करायचं असलं प्रसादासाठी तर आपण घेतात का हा त्याच्याकडे? घेतो ना आपण. तुमच्या सोयीच्छाने तुम्ही किती द्या, काही द्या, घेतो. धान्य द्या, पैसे द्या, एवढे तेवढे असं म्हणून नाही. तुम्ही आम्हाला 2 लोकांना सुद्धा जेवण देऊ शकता त्याच्या परिस्थितीने, ज्याची इच्छा असेल. ज्याची जशी इच्छा शक्ती त्याची तशी इच्छा आहे देण्याची ताकद. हा. आणि एका दिवसाला आम्ही 2100 रुपये घेतो चित्र. त्याचं पूर्ण त्याचं नाव वगैरे टाकून दाते म्हणून त्यांना असं देतो. असं हो, ठीक हे आहे. फ्री मधलं. हम्म. पण हे कसं आहे माहिती आहे का, काही लोकांना फ्री खायची सवय नाही आणि त्या टाइमला शक्य नाही, म्हणून आम्ही संध्याकाळी का सुरू केलं. हे संध्याकाळी सुरू करायचे काय, आता की मुनिम आहेत हा. म्हणजे छोट्या छोट्या ज्यांना 6,000 पगार आहे, हॉटेलमध्ये जेव्हा गेलं तर 100 रुपये लागतात. एक वेळा तर त्यांना पोटभर जेवलं पाहिजे. आता हमाल वाटते आपल्याला रोज 500 रुपये कमवतो. 500 रुपयाचं हमाल जर एका वेळा 150 जेवण केलं, 3 वेळा जेवण केलं तर पैसे बरोबर होते. ते येऊन जातं. हा, कमीत कमी एक 15 रुपये नाही 30 रुपयाचं पोट भरलं पाहिजे. आणि संध्याकाळी हे एक झालं. दुसरी गोष्ट, आता हे जे शिकायला लोक आहेत ज्यांचे घराचा संपर्क तुटलाय, हा. अशा लोकांचं कधी मेस बंद असेल, मेस बंद असेल तर त्यांना 30 रुपयाला नाश्ता कुठंच मिळणार नाही. आणि 30 रुपयाचा नाश्ता केला तर दुसरी रात्र जाते मग भरोसा नाही, म्हणजे भूक लागते परत. हा. त्याच्यामुळे ते 30 रुपये 2 भाकरीमध्ये होऊन जाते. हे तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं, कारण आता आम्ही मेस आहे, आज आमची मेस बंद आहे बघा. आम्ही त्याच अनुषंगाने आलो होतो. 2 भाकरी खाल्ल्या की पूर्ण रात्र आमची निघून जाते व्यवस्थित. निघून जाते. आणि असं जाणवत नाही की असं भाकर खाल्ल्यानंतर भाकर पिठलं खाल्लं की असं कसं वाटतं. आता कसं झालं माहितीये का, त्यांनी सुरू करायची माझी कल्पना काय होती, हा. महाराष्ट्र शासनाने झुणका भाकरच चालू केली. हो. सुरू करते वेळेस त्यांच्या डोक्यात काय तर असेल ना, त्याला इंजिनियर असतील, लोक असतील, नाही त्यापैकी दुसरं काही चालू केलं नाही, झुणका भाकर चालू केली. त्या अनुषंगाने आम्ही चालू केलं, मग त्यांचा आधार घेऊन चालू केलं. झुणका भाकरीचं कॉम्बिनेशन कसं आहे, म्हणजे कसं पिठल्यामध्ये प्रोटीन येऊन जातं आणि जे प्रथिने आपल्या बॉडीला लागतात ते भाकरी मधून भेटून जातात. आम्ही त्याच्यातला जास्त विचार केली. शासनाने चालू केलं तर आपण चालू करायला काय अडचण नाही. तेच. आणि दुसरी गोष्ट, मला सुरुवातीला लोक म्हणले भाकर रस्त्यावर विकेल कसं, हा. म्हणून कुणाच्या घरी चहा नाही, सगळ्याच्या घरी सगळ्या चहा आहे, तर चहा सगळं बाहेर बाहेर घेतात. चहा आपण पितो पैसे देऊन, हो. भाकर खायला काय चांगलं. म्हणून सुरू केलं ते. आणि कधी आमच्याकडे पूर्ण पैसे देतील असं लोक 80% लोक नाहीत. हा. फक्त पैसे म्हणून घ्यायचे काय तर पैसे, बगैर पैशाचे द्यायचे नाही कोणाला. म्हणजे आपण हे सगळं सेवा भावानं चालू केलं. हा. कमवावं हे आपली याच्यातून असं भावनाच उद्देश नाही. नाही ना. काय होतं, आपण जर समजा कोणी 10 रुपये दिले हम्म. तर त्याला वापस पाठवून द्यायचे, 10 का नाही घ्यायचे, त्याचे 2 रुपये का नाही घ्यायचे ते नाही, व्यवस्थित आहे. फुकट द्यायचे नाही. आज फुकट दिलं तर त्यांचीच लाईन लागते. हो. मग ती काम करायची सवय लागणार नाही, फुकट यायचे जेवायचे, मग आपण फुकट किती दिवस देणार, देता देता एक दिवशी बंद पडत असं होतं. हा, त्याच्यामुळे पैसे घेऊन द्यायचे. आणि एखाद्या चांगल्या माणसाला तुम्ही उद्या पैसे आणून द्या म्हणा, पण एकदम गोर गरीब माणसाला तर थोडं थांबवून त्याला पैशाची किंमत कळू दिली पाहिजे. त्यानं 60-70 रुपये दारू पितोय, इथे येऊन आमच्या पैसे येऊन पाय फोडणार द्या द्या म्हणून. नाही हे बरोबर आहे ना. त्याच्यापेक्षा त्याला थांबून सतवून त्याला चांगलं त्या भाकरीची किंमत कळल तेव्हा त्याला द्यायचं, उपाशी पाठवून द्यायची नाही त्याला. आणि हे आता जे बारीक लोक राहतात एवढं भांडण करतात, त्यांना कधी वाटतं हे शासनाचं आहे, तुम्ही एवढे पैसे कमवलं ना आम्हाला देत नाही, असे काही म्हणणार लोक. पण आपण एवढा विचार करायचंय, कुठल्याही जर लेकरू जर दूध पित असत तर ते आईला त्रास देतच नाही. ते गायचा असू द्या, माणसाचा असू द्या, आपण अन्य कस्टमरला आपल्याला बाळासारखे करून त्याला जेव घालायचं असं कळ करायची नाही. भरपूर अडचणी तुम्हाला याच्यामध्ये आल्या असतील, लोकांचा हे असो. चांगलं काम करते वेळेस अडचणी येतात. हा. अडचणीला तोंड द्यायचं आणि त्या अडचणीतच आनंद आहे. तुम्ही जर वाद नाही केलो तर मग ती सेवा करण्याचा अर्थच काय. त्याचा कस्टमर आपल्याला म्हटले पाहिजे बेचव आहे म्हटलं पाहिजे, कधी म्हटलं पाहिजे वाकर वाढले या म्हटलं पाहिजे, आपल्यात बदल होते ना. आपण असं देत चाललोय, आपण दान देऊ काय काही तर उपाय घेऊन नाही, हा. त्याच्यामुळे आपण त्याच्यात नीट सतर्क म्हणजे राहतो. आपण काहीतरी पैसा कस्टमर कडून घेतोय, त्या भावने तुम्ही कस्टमर आपल्याला सजेशन देऊ शकतो. देऊ शकतो, करेक्ट आहे. आणि ते दिलं तरच आपल्याला दिलं कळतं. तर आपल्याला कळतं. आता समजा आज भारतात आपण मीठच घातलं नाही हा. आणि आम्ही कधी कधी चेक सुद्धा करणार, मीठ घातलं नाही काय उगाच वाळणी करू, म्हणून सांगितलं तर मीठ तर घालतो ना त्यात. असं म्हणजे प्रत्येक गोष्ट कस्टमर सांगणं हे गरजेचं आहे. बाकी आम्ही दररोज 6ला सुरू करून संध्याकाळी 11 पर्यंत 500 भाकरी विकतात. बाकी आता हे तर झुणका भाकरचा उद्देश म्हणजे कसा आहे, जे लोक ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा लोकांनी जेवण करावं असा उद्देश होतो. तर जे पोरं म्हणजे जे लोक मुलं आहेत त्यांना इथं कधी मेस बंद झालं, खिशात पैसे राहणार, मेसच्या रोजचे पैसे राहतात,
आणि बाहेर जेवण करायला गेलं तर 100 ते 150 रुपये लागतात. आज उदगीरमध्ये कुठेही जेवायला जावा तर 100-110च्या खाली कुठंच प्लेट जेवण नाही. पण निवड त्यांना एक 10 ते 20 रुपयामध्ये जेवण तर पोटभर 2 भाकरी खाऊन गेला असतं असं. 30 रुपयामध्ये 2 भाकऱ्यामध्ये पोट भरते त्या माणसं असं. काका तुम्हाला लोकसेवा केल्याबद्दल आमचे धन्यवाद. तुमची लोकसेवा अशीच चालू राहा अशी आमची सदिच्छा तुमच्या मागे आणि शुभेच्छा. सगळ्याच्या आशीर्वादाने चालतं. नाही आता आमचं काय, आमचा व्यवहार चालण्यासाठी, आमचा प्रपंच चालण्यासाठी आम्हाला दुसरे व्यवसाय आहेत. आता रिअल इस्टेटचा आहे, त्याच्याबरोबर एक सिव्हिलचं लायसन्स आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे पण काही बाकी आमचे किती भानगडे असते संध्याकाळी 6ला म्हणजे परफेक्ट झाला येऊन चालू करणार. आणि आम्ही बघतोच आता, आम्ही उदगीरमध्ये जवळजवळ आम्हाला 3 वर्ष झाले कंटिन्यू जाता येताना तुम्ही आम्हाला दिसताच, दर्शन करायला आलो आम्ही एखाद्या वेळेस की कंटिन्यू तुम्ही हजर असता तिथं होतो. आणि आता आमच्या शरीराला सवय झाली साहेब, एवढे लोक बघितल्याशिवाय आम्हाला झोप सुद्धा येणार संध्याकाळी. कारण सवय आहे ना, सवयीचा भाग आहे. त्याच्यात आउटपुट काय माहित नाही. सगळ्यात मोठा आउटपुट आहे, समजा आम्ही एक दिवस नाही आलो तर किती प्रॉब्लेम होतो लोकांना. जे सदन लोक आहेत पुढचं जाऊन जेवण करतील ज्यांच्या खिशात पैसे आहेत, पण जे बाहेरून जी मुलं आहेत ते गरीब लोक आहेत. आणि किती एक लोकांच्या घरात जर गॅस संपलं तर त्याच्या लोकांना 10 लोकांना जेवायचे म्हणजे 1000-1500 रुपये लागतात. हे शक्य नाही. म्हणून एक तुम्ही हा जो रस्ता निवडला तो एकदम योग्य निवडला. आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. जसं एखाद्या भुकेल्याला अन्न द्या म्हणतो, तर ते दानाचा तुम्ही मार्ग निवडलेला आहे. त्याच्या मार्फत तुम्ही लोकसेवा तुमच्या हातून घडून येते. छान आहे. म्हणजे आम्हालाही समाधान वाटतं. आम्ही एका दिवशी जर चुकून कुठं लग्नाला गेलो, कुठं कार्यक्रमाला गेलो तर मनाला समाधान वाटतं. आता मी तुम्हाला सांगतो, त्या 11 वर्षामध्ये मी असं 1-2 दिवस सुद्धा कधी बंद केलं. आम्ही होळीच्या दिवशी सुद्धा चालू केलं, दसऱ्याच्या दिवशी सुद्धा चालू केलं. बंद हा विषयच नाही आमच्या. बंद किती जर लांब गेलो मी तर संध्याकाळी ह्या वेळेपर्यंत येतोय. जर जायचंच म्हटलं कुठे 1-2 दिवसासाठी जायचं असेल तर त्याला पर्याय माणूस कोणतं निवडून न जा. आम्ही बंद असं कधी केलं नाही. बघा आता आमच्याकडं तुम्ही जर आमच्या घरी येऊन जर बघितलं, आमच्या घरात भाकरी करणारे लोक आरसीसी गाठले घरात, पण आमच्या घरावरती पत्र केले. हे भाकरी करायला आमच्याकडे बाया येतात. रोज एका बायला 300-350-400 रुपये मजुरी पडते. 1.5 रुपयाला एक भाकर देतात. पण ती बाया पैसे गोळा करून आता 2 महिला तर आहेत आमच्याकडे. एक महिला तर 2 मजली घर बांधली. पण आमच्या घरावरले पत्र काढायची आमची हिंमत झाली. म्हणजे म्हणायचे काय, कष्ट करणाऱ्याला पैसे. त्याकडे 2-3 महिला आमच्याकडे काम करतात सातत्याने. त्यांच्या लेकरांचे लग्न केले, तुटले नाहीत लोक. तेच लोक परत काम करतात. स्टॉप करा. हे असंच चालू ठेवा. आता तुमच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही पण आमच्या परीने जे होईल जे आम्हाला अन्नदान करता येईल पुढच्या वेळेस. आता बड्डेच्या वेळेस जो आमच्या वेळेस एखाद्याचा बड्डे वगैरे असेल तर त्याला आम्ही आमच्या परीने काहीतरी अन्नदान आमचा उद्देश प्रयत्न करू. हे आमचं उद्देश आहे सर. 100 रुपये तुम्ही खर्च करता नाही, आम्हाला 150 रुपये आम्ही 10 लोकांना जेवण देऊ ना. ते आम्हाला कुपन देऊ आम्ही तुम्हाला ज्याला द्यायचे त्याला द्या. आज नाही तुम्ही पहिला 15 दिवसात कधी द्या. तुम्हाला ज्या दिवशी योग्य माणूस वाटलं त्या दिवशी द्या. तुमच्या वाढदिवसा दिवशी आमच्याकडे फक्त कुपन घेऊन जा. हे चांगलं जात आहे. जितके लोक बघतील त्यांना माझा हाच संदेश राहील की यांच्याकडे फक्त व्यवसाय म्हणून करत नाही, की एक लोकसेवा व्हावी ज्या मार्फत की जे गोरगरीब जनता आहे त्यांना अन्नदान व्हावं, त्यांच्या रात्री जेवणाची सोय व्हावी. या अंतर्गत त्यांनी हे कार्य चालू केलेलं आहे 2011 पासनं. तर ते आज 2026 आहे. त्यांचं हे कार्य निरंतर चालतंय आणि हे कार्य पुढेही चालत राहील. याच्यासाठी आपला छोटासा घारीचा वाटा होईना हा आपण उचलायचा आहे. सगळ्यांना जय श्रीराम. जय श्री